आणि आता आणखी एक संतापजनक बातमी पुण्यातून आहे, कारण दीनानाथ मंगेशकर रुग्णालयानं गरीब रुग्णांचा तब्बल 30 कोटींचा निधी वापरलाच नसल्याची माहिती आहे। ही माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे। धर्मादाय रुग्णालयामध्ये गरीब रुग्णांना उपचार दिले जातात की नाही हे बघण्यासाठी धर्मादाय सह आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे आणि त्या समितीने दिलेल्या अहवालामध्ये गरीब रुग्णांसाठीचा 30 कोटींपेक्षा अधिकचा निधी वापरलाच नाही असा ठपका ठेवण्यात आलेला आहे। ही मोठी माहिती आता सध्या सूत्रांनी दिलेली आहे। राज्यात 486 धर्मादाय रुग्णालय आहेत। गरिबांना चांगल्या उपचारासाठी धर्मादाय रुग्णालयांमध्ये बेड्स आरक्षित करण्यात आलेले आहेत। निर्धन गरीब रुग्णांसाठी 20% बेड्स राखीव ठेवणं बंधनकारक आहे। वार्षिक उत्पन्न 1,80,000 असणाऱ्या रुग्णांवरती मोफत उपचार केले जातात। उत्पन्न 3,60,000 अशा रुग्णांना उपचारामध्ये 50% सवलत दिली जाते।